इथं फिल्डिंग सजलेली आपल्याला पाहायला मिळतीये। सलामीची जोडी मैदानामध्ये आराफ शेख आणि त्याला साथ देत असताना रमीज ही जोडी मैदानाच्या आज सुरुवात करतील। षटक क्रमांक 1 जिम्मेदारी गोलंदाजी मार्कवरती करण धुळे स्वतःच्या खांद्यावरती घेताना पाहायला मिळतोय। पहिल्या षटकाला सुरुवात होतीये, विवर रचना सज्ज होतीये। पॉवर प्लेचं पहिलं षटक या ठिकाणी पार पडत असताना आपल्याला पाहायला मिळेल। आमचे दोनही ऑफिशियल पंच आज आपल्याला निश्चितच लाभलेत। सन्माननीय अजितजी पुत्रन सर, त्यांच्या साथीने आपले डीके सर, सर्वांचे लाडके अंपायर, या दोन पंचांच्या साक्षीने इथं सामन्याला सुरुवात होतीये। विवर रचना तयार झाली आहे। 30 यार्ड मध्ये 9 फिल्डर या ठिकाणी सज्ज केलेत। सीमा रेषेवरती नजर मारा, मिड विकेट बाउंड्रीला खेटून अगदी एक प्लेयर आपल्याला पाहायला मिळतोय। त्याचबरोबर लॉंग ऑफ बाउंड्रीवरती एक फिल्डर। गेम ऑन। पहिला चेंडू निश्चितच प्रेशर आहे। टाळ्यांच्या कडकडाटात सुरुवात होत असताना आराफ आणि रमीज ही जोडी मैदानावरती सुरुवात करतायत। सलामीची जोडी नंबर 1 भाईजान 11 मिझिया बदलापूर या संघासाठी जोडी स्ट्राइक एंड वरती आराफ शेखला आपण पाहत आहे। नामांकित खेळाडू आहे, अष्टपैलू खेळाडू। करण धुळेचा पहिलाच बॉल स्क्वेअर लेगला खेळलाय त्या ठिकाणी। 30 यार्ड मध्ये सुंदर फिल्डिंग, चेंडूला गॅदर केलं, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी। अतिशय दर्जेदार फिल्डिंग, कुठल्याही प्रकारची धाव नाही, डॉट येतोय। सुरुवात दमदार केली आहे। बदलापूरचा वंडर बॉय करण धुळे गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय। व्यावसायिक क्रिकेटमध्ये सुद्धा आपल्या नावाची छाप या खेळाडूने सातत्याने सोडली आहे। गेली कित्येक वर्ष आपण पाहताय आपल्या नावासाठी आणि निश्चितच आपल्या गावासाठी अतिशय चांगल्या दर्जाचं क्रिकेट करण धुळेच्या माध्यमातून आपण पाहिलंय। तितक्याच ताकदीचा समोरून आपण पाहताय आराफ शेख, बदलापूर गावचा हा सुपरस्टार खेळाडू। इथं रिवर्सचा अस्त्र चालवलाय, फटका चांगला खेळलाय, परफेक्ट मिडल होत असताना पॉइंटला बीट केलं आणि सरळ चेंडू निघून जातोय सीमा रेषेच्या बाहेर। या इनिंगचा पहिला दमदार चौकार। चार धावांनी सुरुवात केली, त्यानंतर यावेळेस मिसटायमिंग स्ट्रोक, चेंडू हवेमध्ये आहे, झेलसाठी प्रयत्न केले जात आहेत। दूरवरनं फिल्डर येतोय, अडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होईल। चेंडूला पकडून फेक करेल तोपर्यंत इथं 2 धावा कंप्लीट केल्या। चांगली रनिंग बिटवीन द विकेट। निश्चितच बराच वेळ चेंडू हवेत होता, झेलसाठी प्रयत्न सुद्धा झाले, मात्र शेवटच्या मोमेंटला चेंडू ड्रॉप झाला आणि त्यानंतर या 2 धावा इथं अर्जित केल्या जात आहेत। स्कोर कार्ड वरती पाहिलं तर बिनबाद 6 धावा। आकर्षक सुरुवात सलामीची जोडी देत असताना आराफ शेख स्ट्राइक एंड वरती खेळतोय। सुरुवातीला आपण पाहिलं तर पहिला चेंडू डॉट आला, त्यानंतरच्या चेंडूवरती चौकाराची मुहूर्तमेढ आपल्याला पाहायला मिळाली। श्री गणेशा झाला, या चेंडूवरती दुहेरी धाव, अशा पद्धतीचं विवरण या षटकाचं आपल्याला पाहायला मिळतं। करण धुळेचा हा चेंडू ओव्हर पिच, फटका चांगला खेळलाय, समोरच्या दिशेला सरळ चेंडू निघून जाईल सीमा रेषेच्या बाहेर। आराफ शेखचा दमदार वार, चेंडू सीमा पार, षटकार। टीमच्या दरम्यान चाललेली ही मॅच, काठीकी टक्कर मैदानावरती, झुंज, जिद्द चिकाटी दोन्ही संघाच्या बाजूने पाहायला मिळेल। जबरदस्त टीम दरम्यान महामुकाबला। करणचा हा चेंडू ऑन साइडला, आता मात्र परफेक्ट मिडल करतोय, मिड विकेट बाउंड्रीला सलामी देत असताना विवेक गायकवाड त्या ठिकाणी होता, मात्र त्याला पोहोचण्या अगोदर चेंडू सीमा रेषेच्या बाहेर रवाना, चौकार। अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळतीये मैदानाच्या चारही बाजूला खेळत असताना। पहिलाच फटका आपण पाहिला, निश्चितच पॉइंटला बीट करून 4 धावा मिळवल्या, त्यानंतर लॉंग ऑनला षटकार, इथं मिड विकेटला चौकार। आराफ शेख इनफॉर्म, इथं पुन्हा एकदा फुलरलेनचा चेंडू समोरच्या दिशेला, काय ड्राईव्ह केलाय, जबरदस्त फटका पाहायला मिळाला। सुईमधून धागा काढावा अशा पद्धतीने 2 फिल्डरच्या मधनं चेंडूला काढलं, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीला सलामी। इट्स अ ब्युटिफुल स्ट्रोक, 4।
आकर्षक सुरुवात, दमदार बॅटिंग, सुरुवातीलाच आक्रमक फलंदाजी करत असताना आराफ शेख तुफान माजवलंय. षटक क्रमांक पहिलं संपलंय. धावफलकावरती बिनबाद 20 धावा फ्लाइंग स्टार्ट संघाला देत असताना आराफ शेख पाहायला मिळाला. करण धुळेच्या पहिल्या षटकावरती इथं हल्लाबोल 20 धावा जमवल्या. निश्चितच इथून कमबॅकची गरज जय हनुमान झोबेली या टीमला. विवेक गायकवाड येतोय, अजून एक सुपरस्टार खेळाडू, अष्टपैलू खेळाडू आहे. इथून संघाला सावरायचंय, आवरायचंय. धावांचा डोंगर जो उभा राहत चाललाय त्याला निश्चितच इथून थांबवायचंय. वेगानं स्कोर कार्ड पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चितच सुरुवात चांगली केली होती करण धुळेनं, त्यानंतर मात्र आपण पाहताय तर धावा इथं वसूल करण्यात यश मिळालं. 20 धावा धावफलकावरती दुसऱ्या षटकाला सुरुवात. गोलंदाज विवेक गायकवाड गोलंदाजी मार्कवरती तयार होतोय. स्ट्राईक एंड वरती रमीज. विवेकचा पहिल्याच बॉलवरती स्विच इट अटेम्प्ट. रमीज कुठल्याही प्रकारे बॅट आणि चेंडूचा कनेक्शन पाहायला मिळालं नाही. प्रचंड वेगावरती जबरदस्त नियंत्रण पाहायला मिळालं. टप्पा अचूक आणि सरळ विकेट किपरच्या स्वाधीन होत असताना हा चेंडू इथं निर्धाव स्वरूपात संपन्न होतोय. सुरुवात चांगली झाली आहे. इथं पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीनं गती परिवर्तन पाहायला मिळतंय. निश्चितच सिमेंटची खेळपट्टी आहे आणि तिचा पुरेपूर वापर करत असताना गुडलेन स्पॉटवरती चेंडूला आसपास पिच केला आणि त्यानंतर थोडंसं राईज होत गती कमी केली आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना हा चेंडू इथं निर्धाव समाप्त होतोय. सलगचा दुसरा डॉट येतोय. आत्मविश्वास कमावत असताना, कमबॅक करत असताना, गरज आहे कमबॅक करण्याची आणि ती गरज इथं भागवत असताना विवेक गायकवाड अडचणीच्या वेळेला चांगली गोलंदाजी करतोय. यावेळेस फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. समोरच्या दिशेला खेळलेला फटका, त्या ठिकाणी फिल्डर आहे, चेंडूला पकडतोय, फेक करतोय. तोपर्यंत पुन्हा एकदा एक सिंगल धाव कंप्लीट करतील आराफ शेख. एकच धावेवरती इथं संतुष्ट राहत आहेत. निश्चितच त्याला माहिती आहे स्ट्राईक माझ्या हातात राहणं गरजेचं आहे. आक्रमक आहे, इनफॉर्म. बॅटवरती चेंडू व्यवस्थित येतोय, बॅटवरती चेंडू व्यवस्थित मिडल होतोय. पहिला चेंडू जरूर डॉट खेळला, त्यानंतर मात्र चेंडूवरती बसलेली नजर जर आपण पाहिली तर आक्रमक बॅटिंग मैदानावरती पेश करत असताना आराफ शेख. भाईजान 11 मिजिया बदलापूर हा संघ मैदानाच्या हातमध्ये बॅटिंग करतोय. टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि फलंदाजीचं पाचारण दिलंय. या ठिकाणी बॅटिंग करतायत मिजिया 11 बदलापूर. विवेकचा हा चेंडू समोर खेळलाय, फटका जबरदस्त आहे. फिल्डर त्या ठिकाणी आहे, चेंडूला अडवत असताना मेहनत त्या ठिकाणी केली आणि या मेहनतीला यश मिळालं. चेंडू स्टॉप केलाय. सुंदर फिल्डिंग सीमारेषेवरती आपल्याला पाहायला मिळाली. सुधीर निश्चितच साथ द्यावी लागेल गोलंदाजांना. चेंडू अडवलाय. इथं अपील करतायत, लाऊड अपील. पंचांकडे दाद मागतायत. पंच तटस्थ भूमिकेत पाहायला मिळत आहेत. निश्चितच सांगतायत कदाचित आउटसाइड द ऑप्शन पिचिंग असावा असं पंचांचं या ठिकाणी इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी करतोय. जी गरज आहे ती गरज निश्चितच इथं पूर्ण करत असताना विवेक गायकवाड स्वतःच्या खांद्यावरती जिम्मेदारी उचलली आहे आणि ही जबाबदारी व्यवस्थितरित्या पार पाडत असताना अतिशय सुंदर गोलंदाजी. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. आता आपण पाहताय तर छोटासा स्वल्पविराम इथं लावलाय. स्कोर कार्डला 23 धावा धावफलकावरती. राईट अमोर द विकेट. इथं चुकीचा चेंडू. ही गरज होती का हा प्रश्न आहे. कदाचित हातात स्किट झाला. पंचांचा नो बॉलचा इशारा आणि त्यानंतर चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. पंजा. तरी करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला विवेक गायकवाडच्या माध्यमातून. चेंडू हातातनं स्किट झाला, त्यानंतर नो बॉल येतोय. फ्रीडचा इशारा बीमर. यावेळेस ओरपीट चेंडू. फ्रीडचा हा चेंडू. फटका चांगला खेळलाय. ताकद फटक्यात भरपूर ठोकली आहे. आराफ शेखच्या बॅटमधनं जसा चेंडू निघाला मुहूर्तमेढ रोवली होती 6 धावांची. चेंडू सीमारेषेच्या पल्ल्याआड. षटकार.
मध्ये धावफलकावरती जर आपण पाहिलं तर तब्बल 34 धावा 17.00 ची सरासरी. आयोजन कमिटीच्या वतीनं सूचना आम्ही पोहोचवत आहोत. डगआउट मध्ये फक्त खेळणारे 11 प्लेयरच त्या ठिकाणी बसतील. डगआउट मध्ये खुर्च्या ठेवलेल्या आहेत, तिथं फक्त प्लेयर बसतील. कुणी आपले पाठीराखे किंवा आपले कोण मान्यवर मंडळी असेल तर त्यांना मंचावरती येऊन बसण्याची कृपा करावी विनंती आहे. आपण नियमांचं बंधन पाळणं सर्वांसाठी बंधनकारक आहे. षटक दुसरं संपलंय. धावफलकावरती तब्बल 34 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. विवेक गायकवाडचं हे षटक जर आपण पाहिलं तर थोडंसं संमिश्र राहिलं. सुरुवात दमदार केली होती, त्यानंतरच्या शेवटच्या एका चेंडूसाठी इथं धावा खर्च केल्या. यावेळेस पहिलाच बॉल महेंद्र धुळे गोलंदाजी मार्कवरती अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडू पाहायला मिळाला. बॅटची एज आणि त्यानंतर चेंडू मागे अडवला जाईल, फेकला जाईल, तोपर्यंत इथे एक सिंगल धाव कंप्लीट करतायत. रमेशच्या बॅटमधनं एक सिंगल इथं येते. धावफलकावरती ऍड केली जाईल. स्कोर कार्ड पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल ते 35 वरती. 4 षटकांची मॅच आहे. निश्चितच रात्रीची वेळ आहे. या अगोदरची मॅच आपण पाहिली असेल, अगदी असं वाटलं होतं की लो स्कोरिंग मॅच आहे, मात्र हाय व्होल्टेज ड्रामा त्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. षटक तिसरं चालू झालंय. धावफलकावरती 35 धावा. धावा रोखण्याची जबाबदारी महेंद्र धुळे स्वतःच्या खांद्यावरती घेत असताना पहिल्या चेंडूवरती सिंगल आली आहे. धावफलकावरती जोडतायत. निश्चितच आराफ शेख स्ट्राईक वरती येतोय. ही भाईजान 11 मिजिया बदलापूर संघासाठी जमेची बाजू. यावेळेस पुन्हा एकदा फुलटो चेंडू प्रहार केलाय. फुलटो चेंडूला मैदानात ठेवेल तो आराफ शेख कसला फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. 1 मोर 6. चौकार षटकारांची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. धावफलकावरती तब्बल 41 धावा. षटक क्रमांक चालू असताना तिसरं महेंद्र धुळे गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवर सिंगल, त्यानंतर हा षटकार येतोय. इथं उर्पी चेंडू, फसलेला फटका, झेलची संधी. महेंद्र धुळे स्वतः झेल टिपत असताना इथं पहिला गडी बाद होतोय. फर्स्ट विकेट डाऊन. ब्रेक थ्रू मिळालाय. फलंदाज आराफ शेख बाद. इनिंग मैदानाच्या आतमध्ये सादर केली. तब्बल 38 धावा इथं कुठून काढल्या आणि डामडवलात मैदानाच्या बाहेर येत असताना आराफ शेखला आपण पाहत आहे. तुफान बॅटिंग. 12 चेंडू फेस केले. 38 धावा त्याच्या बॅटमधनं आल्या. संघाला एक सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल करून देत असताना इथं आकर्षक सुरुवात दिली, फ्लाइंग स्टार्ट दिली आणि त्यानंतर मैदान सोडतोय फलंदाज आराफ शेख बाद होतोय. पहिला झटका मिळालाय. महेंद्र धुळेनं ही जबाबदारी उचलली आणि जबाबदारी पार पाडत असताना पाहायला मिळाला विकेट घेणं गरजेचं होतं. जानवन जोवेली संघाला कमबॅक जर करायचं असेल तर इथं विकेट घेणं, डॉट टाकणं, प्रेशर क्रिएट करणं गरजेचं होतं. निश्चितच पहिली विकेट आली आहे. आराफ शेख महत्वाची विकेट मिळालेली आहे. नवीन फलंदाज, अजून एक सुपरस्टार खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. भाईजान 11 मिजिया बदलापूर संघाचा हुकुमाचा एक्का नोरा. पहिलाच बॉल, बॅटची एज, विकेटच्या मागे करण धुळे उरलेलं काम पूर्ण करतोय. चांगल्या पद्धतीनं कमबॅक करायला सुरुवात केली आहे. संघर्ष योद्धे म्हणून जहरमान जोबेली संघाकडे नेहमीच पाहिलं जातं. निश्चितच शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच सोडायची नाही ही संघर्षाची रणनीती जहरमान जोबेली संघाची आपण नेहमीच पाहिली आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट बॅटल आजच्या रात्री तुम्हाला पाहायला मिळतील. या अगोदर आपण पाहिलं मैदान मारलं कानोरकरांनी. ही मॅच कोणाच्या पदरात जाईल यासाठी थोडा वेळ वाट पाहावी लागेल. नेक्स्ट बॉल. यावेळेस ओरपी चेंडू फटका खेचलाय. त्या ठिकाणी लॉंग ऑफला फिल्डर आहे. सुंदर फिल्डिंग. चांगल्या पद्धतीने चेंडूला पकडून गॅदर केलं आणि थ्रो सुद्धा आकर्षक आलाय. इथं एकच धावेची संधी मिळाली. एक सिंगल धावे येईल. धावफलकावरती ऍड केली जाईल. स्कोर कार्डला पुढे सरकवत असताना धावफलक जर आपण पाहिलं तर 42 या आकड्यावरती. आता आपण पाहाल तर निश्चितच मोठ्या फटक्यांपासून काही वेळासाठी का होईना पण निश्चितच दूर ठेवलंय. 42 ऑन द बोर्ड. 42 धावा धावफलकावरती. महेंद्र धुळे स्वतः संघाचा म्होरक्या नायक मैदानाच्या आतमध्ये जिम्मेदारी स्वीकारली, जबाबदारी स्वीकारली.
आणि नक्कीच आपल्या नावाला साजेशी गोलंदाजी इथं करतोय. खेळलेला फटका लॉंग ऑनला, त्या ठिकाणी अतिशय सुंदर फिल्डिंग, थ्रो सुद्धा आला आणि दरम्यान आपण पाहाल तर एक सिंगल धाव इथं कंप्लीट करतायत. शांत केलंय. 3 षटकांचा खेळ इथं संपलेला आहे. 3 षटकांच्या अंती धावफलकावरती जर आपण पाहिलं तर 43 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 43 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. अंती धावफलकावरती आपण पाहताय जोडल्यात त्या 43 धावा. 4 षटकांची मॅच आहे. शेवटचा अंतिम षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना पाहायला मिळेल. शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न भाईजान 11 मिजिया बदलापूर या संघाचा असणार आहे. तर दुसऱ्या बाजूने या शेवटच्या षटकामध्ये रोखण्याची जबाबदारी गोलंदाजी मार्कवरती फिरकीचा जादूगार कल्पेश धुळे गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. अनुभवी गोलंदाज आहे. निश्चितच शेवटच्या षटकामध्ये इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. व्यूहरचना निश्चितच आखत असताना शेवटच्या षटकामध्ये रोखण्याचा प्रयत्न या ठिकाणी कल्पेश धुळे करताना पाहायला मिळेल. नुरा आणि रमीज ही जोडी मैदानावरती 2 अनुभवी, आक्रमक आणि तुफानी बल्लेबाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगलं बॅटल, अतिशय दर्जेदार ही मॅच मैदानावरती सजत असताना कानोर गावचं हे ऐतिहासिक मैदान, भारत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचं हे स्टेडियम आणि या मैदानावरती चाललेला हा रजनी क्रिकेटचा थरार स्क्वेअर लेगला खेळलाय. सीमारेषेच्या जवळ त्या ठिकाणी सुंदर फिल्डिंग, चेंडूला पकडून फेक करतायत. एक सिंगल धाव इथं कंप्लीट केली जाईल. एका धावेची मदत येईल, धावफलकावरती जोडली जाईल. एका धावेच्या मदतीनं धावफलकाला थोडीशी उभारी मिळतीये. स्कोर कार्ड पुढे सरकेल ते 44 या आकड्यावरती. 44 ऑन द बोर्ड. 44 धावा धावफलकावरती. कान्होर गावचे युवा डॅशिंग डायनॅमिक सरपंच अरुणजी राऊत साहेब यांच्या स्वप्नातून साकार झालेला हा संपूर्ण सोहळा जय हनुमान क्रीडा मंडळ कान्होर आयोजित ही रजनी क्रीडा स्पर्धा या ठिकाणी आपण एन्जॉय करतोय. स्पर्धेची 3री रात्र या ठिकाणी आपण पाहताय. आजचा हा दुसरा सामना या ठिकाणी जय हनुमान जोबेली आणि त्यांच्या विरोधात भाईजान 11 मिजिया बदलापूर या 2 संघांच्या दरम्यान रंगलाय. कल्पेश धुळे नेक्स्ट बॉल नूरासाठी. फुलटोच चेंडू, नूरा आक्रमक भूमिका, सरळ भिरकावून दिला मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. क्लासिकल ताकदवर हिट, षटकार. अतिशय भक्कम मजबूत टॉप ऑर्डर असणारा हा संघ मैदानावरती आपण पाहताय. भाईजान 11 मिजिया बदलापूर. नूरा मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती तब्बल 50 धावा, 50 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक चालू असताना चौथं गोलंदाज कल्पेश धुळे गोलंदाजी करतोय. षटकातील अजूनही 4 चेंडू शिल्लक. इथं कल्पेशचा हा चेंडू पुन्हा एकदा सरळ भिरकावून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. लॉंग ऑफला क्लिअर केलंय, सिक्सर. बदलापूर हा संघ मैदानावरती खेळतोय. निसार भाईजान मैदानाच्या बाहेरून चेअरअप करत असताना बॉलला मारू नको, डायरेक्ट तोडून टाक अशा पद्धतीने या ठिकाणी इशारा येतोय आणि नूराच्या बॅटमधनं सलगचे 2 मोठे प्रहार. षटकार येत आहेत धावफलकावरती तब्बल 56 धावा. शेवटच्या अंतिम षटकाचा खेळ या ठिकाणी चालू असताना नूराने अजून एक षटकार मारला तर लंबू की तरफ से 2000 का प्राइज. नूरा बॅटिंग करत असताना आपल्या नावाला साजीशी बॅटिंग मैदानावरती पेश करतोय. इथून कल्पेशला कमबॅकची गरज. इथं मिसटायमिंग स्ट्रोक, चेंडू हवेत, झेलची संधी आहे
आणि हा झेल इथं कॅरी केलाय. 2 षटकारानंतर इथं शांत केले नुराला फलंदाज बाद. घरी परतत असताना नुरा कोहारी चांगल्या पद्धतीने इथं बॅटिंग केली. चांगला कॅमिओ मैदानात पेश केला. 13 धावांची तुफान इनिंग साकारली. मैदानाच्या बाहेर नवीन बॅट्समन मैदानावरती खुद निसार भाईजान मैदान के अंदर स्वतः जिम्मेदारी स्वीकारत असताना लेफ्ट हँडेड फलंदाज स्ट्राइक एंड वरती तयार. गोलंदाज कल्पेश धुळे. नेक्स्ट बॉल. फिरकीचं आक्रमण आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेस अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषेच्या दिशेनं. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी धावतायत. मात्र निश्चितच चांगल्या दर्जाची फिल्डिंग थ्रो सुद्धा आला आणि एकच धावेवरती इथं संतुष्ट राहावं लागेल. एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती तुम्ही पाहताय तर 57 धावा. 57 धावा धावफलकावरती. शेवटच्या षटकात आपण आहोत. गोलंदाजी करत असताना कल्पेश धुळे. शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक आहे. 4 षटकांची मॅच आणि या चौथ्या षटकातला हा शेवटचा चेंडू इथं मार्गस्थ होतोय. बॅटिंग करत असताना रमीज स्ट्राइक एंड वरती. पापा. लास्ट बॉल. या शेवटच्या चेंडूवरती सुद्धा मिस टायमिंग स्ट्रोक. विकेटच्या मागे करंदुळेचा एक सुंदर झेल. फलंदाज होतोय फेल. 4 षटकांचा इथं खेळ संपलेला आहे. पूर्वार्ध संपलाय आणि निश्चितच पूर्वार्धाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती जोडल्या त्या 57 धावा आणि जहानवान जोवेली संघाला विजय मिळवायचा असेल तर बनवाव्या लागतील 24 चेंडू आणि 58 धावा. मोठं टोटल. पूर्वार्ध संपलेला आहे. उत्तरार्धाला सुरुवात होईल. निश्चितच 4 षटकांची मॅच आहे. 24 चेंडू बनवायचे आहेत. 58 धावा. जहानवान जोवेली या संघाला विजय मिळवायचा असेल तर आणि भाईजान 11 मिझिया बदलापूर संघाला हा सामना जिंकायचा असेल तर रोखावं लागेल जहानवान जोवेली या टीमला. मैदानाच्या आतमध्ये फाईट द्वंद्व मोठा मुकाबला सादर होतोय. निश्चितच जशी उत्तरार्धाला सुरुवात होईल मी तुर्तास थांबतोय. आपण थांबू नका. पाहत राहा. जहानवान क्रीडा मंडळ आयोजित सरपंच चषक 2025 चा हा थरार. उत्तरार्धाला होईल सुरुवात आणि समालोचन कक्षामध्ये करूया परिवर्तन. या ऐकूयात मराठीमधनं पुन्हा एक सुंदर समालोचन. आमचे समालोचक मित्र तुषारजी शिंदे सर आपल्याला जोडले जातील. धन्यवाद. थँक्यू सो मच.
खरं तर जगावचा प्रथम नागरिक अशा पद्धतीने स्पर्धा जर आयोजित केल्या तर प्रत्येक गावामध्ये अशा स्पर्धा आयोजित होतील. त्यासाठी मी सरपंच साहेबांचं अतिशय मनापासून कौतुक करेल. कारण एखादी स्पर्धा उभी करण्यासाठी आणि ती यशस्वी करण्यासाठी अतोनात मेहनत गरजेची असते. दोन धावेंची पॅनल्टी असेल मिझिया 11 बदलापूर संघाला ड्रेस कोड मुळे आणि ज्यावेळेस पहिलं षटक पूर्ण होईल त्यावेळेस 2 धावा ऍड केल्या जातील तुमच्या टोटल मध्ये. लक्ष तसं तर आपण पाहतोय इथे 58 धाब्यांचे आता 56च बनवावे लागतील. कारण क्रिकेटमध्ये एक नियम महत्वाचा आहे. पेनल्टीच्या धावा कधीच मायनस होत नाहीत, त्या प्लस होतात. हा क्रिकेटचा खूप महत्वाचा नियम आहे आणि त्या नियमानुसार धावा प्लस होतील. तर 2 धावेंपासून खरं तर चालू व्हायला पाहिजे स्कोर कार्ड. परंतु आपल्याकडे टेक्निकल गोष्टींमुळे आपण स्कोर कार्ड 0 पासून चालू करू आणि ज्यावेळेस पहिलं षटक पूर्ण होईल त्यावेळेस 2 धावा स्कोर कार्ड मध्ये ऍड केल्या जातील. आराफ शेख गोलंदाजी ट्रॅकवरती. टेनिस क्रिकेट विश्वातील धुरंधर आहे आणि त्यांच्या समोर टेनिस क्रिकेट विश्वातील आणखी एक धुरंधर खेळाडू वंडर बॉय ऑफ बदलापूर अर्थात करण धुळे केडी. करण धुळे आणि रोशन धुळे ही जोडी मैदानावरती आहे. सामन्याला सुरुवात केली जाईल. 58 धाब्यांचं लक्ष आहे. 2 पॅनल्टीच्या ऑलरेडी जवली संघाला मिळाल्यात. जे अनुमान जवली आणि त्यांच्या विरोधामध्ये संघ खेळताना पाहायला मिळेल भाईजान 11 मिजिया 11 बदलापूर हा संघ त्यांच्या विरोधामध्ये खेळताना पाहायला मिळतो. खेळाचं उत्तरार्ध सुरू झालंय. पहिला बॉल आणि तिथे वॉर्मअप खरं तर करणं गरजेचं आहे. प्रथमेश ठाकूर यांनी उल्लेख केला वॉर्मअप का गरजेचं आहे, कारण तुम्हाला खरं तर इथे क्रॅम्प येऊ शकतो आणि त्यासाठी वॉर्मअप खूप गरजेचं आहे. त्याचा देखील उल्लेख प्रथमेश ठाकूर यांनी केला. गोलंदाज सज्ज आहेत. राईट आर्म राऊंड विकेट. पहिलाच बॉल फुल टॉस होता, इथे चूक झाली आहे आणि वॉर्मअप गरजेचं आहे ही चर्चा आपण करत होतो. पहिला बॉल यॉर्कर जरूर टाकायचा होता परंतु मार्जिन ऑफ एरर खूप कमी असतो आणि बॉल फुल टॉस गेला. करण यावेळेस फुलर लेनचा बॉल आपण पाहतोय. हलक्या हाताने बॉलला ढकलले कव्हर रिजनला. एका धावेची प्राप्ती होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती. सुरुवात चांगली केली करण धुळे यांनी. पहिला बॉल फुलटॉस होता परंतु पुढच्या बॉलवरती पुनरागमन केलं आणि हेच वैशिष्ट्य असतं अनुभवाचं, अनुभवी खेळाडूंचं. पुढच्याच बॉलवरती पुनरागमन केलंय. रोशन धुळे स्ट्राईक एंडवरती. हे देखील खूप तंत्रशुद्ध फलंदाज आहेत रोशन धुळे आणि तंत्र खूप चांगलं आहे त्यांचं बॅटिंगचं रोशन धुळे यांचं. पहिलाच बॉल स्टेप आउट झालेत. कमालीचा फटका आहे. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये सरळ बॅटने प्रहार केलाय. स्टेप आउट झाल्यानंतर धावा मिळतील 4. हा असेल चौकार. अजित पुत्रन सर
पंचांच्या भूमिकेमध्ये. यावेळेस हाफ ट्रॅकर हा बॉल होता, उडवला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये आणि क्षेत्ररक्षक नव्हते. खाली इलाका वहा कर दिया धमाका, पुल पॉवरफुल आणि बॉल झालाय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. गोल, चौकार, 4 धावा. गोलंदाज रोशन धुळे यांच्या बॅटमधून चौकार आलाय. 15 धावा धावपलकावरती. 15. पुढचा बॉल आरब शेखचा पुढचा बॉल. यावेळेस देखील इथे एका धावेचा प्रयत्न केलाय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. सेन्सिबल क्रिकेट फ्रॉम रोशन धुळे अँड बॅटर करण धुळे. दोन्ही बॅटर खूप सेन्सिबल क्रिकेट खेळत आहेत, ही गोष्ट खूप महत्वाची आहे. पॉवर प्लेचा चांगला उपयोग देखील दोघांनी केलाय. जर स्क्वेअर लेग रिजनला क्षेत्ररक्षक असते तर झेल होऊ शकला असता, परंतु फील्ड रेस्ट्रिक्शनची मर्यादा आहे. पॉवर प्ले सुरू आहे आणि आरब शेख यांच्यावरती आक्रमण केलंय. टेनिस क्रिकेट विश्वातील 2 धुरंधर एकमेकांच्या विरोधामध्ये. व्हॉट अ डिलिव्हरी, दॅट इज ब्युटिफुल डिलिव्हरी. अप्रतिम बॉल आहे, चारो खाने चित आहे फलंदाज करण धुळे आणि ही खासियत आहे आरब शेख यांची. आणि चर्चा सुरू आहे. एक बॉल जो खर तर लॉंगॉन क्षेत्रामध्ये चौकार गेला होता त्यावरती चर्चा सुरू होती. षटक संपलंय. षटक क्रमांक 1 आणि एकूण धावफलकावरती धावा आहेत 16 धावा. 16. 2 धावा ऍड करतो आम्ही स्कोर कार्ड मध्ये. यस, 18 होतील. आता ऍड केला 2, 18 धावा. पेनल्टी आणि जर 1-2 धावेंवरती ज्यावेळेस हा मामला येईल त्यावेळेस पेनल्टीचं किती महत्व आहे हे देखील तुमच्या लक्षात यायला पाहिजे. आणि त्यासाठी 2 धावांची पेनल्टी आहे ॲज पर रूल रेग्युलेशन. चला, मॅचचं स्पीड कमी होते. क्षेत्ररक्षण करणारी टीम थोडीशी घाई करणं अनिवार्य आहे. भाईजान मिजिया 11 बदलापूर संघ आपण थोडीशी घाई करणं गरजेचं आहे. त्यांच्या विरोधामध्ये जानमान जोवेली. अठरा बॉल आणि 18 बॉल मध्ये 40 धाब्यांची आवश्यकता आहे. 18 बॉल 40 धावा. खेळाचं उत्तरार्ध सुरू आहे. 18 बॉल मध्ये 40 धाब्यांची आवश्यकता आहे. इथून जर 1-2 विकेट लवकर अर्जित केल्या बदलापूर संघानं तर ते जिंकतील. आणि जर 1-2 मोठे फटके आले जानमान चवेलीच्या बॅटरच्या माध्यमातून तर ते देखील हा सामना जिंकू शकतात. संधी दोघांकडे आहे, परंतु संधीचं सोनं कोण करेल. मॅच दोलायमान स्थितीमध्ये. इथून कोणताही संघ जिंकू शकतो. 18 बॉल शिल्लक आहेत. इथून जर 1-2 विकेट आल्या तर ही मॅच टर्न होऊ शकते. गोलंदाज जब्बर बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झाले सेकंड ओव्हर साठी. पहिलाच बॉल स्लॉट मध्ये होता, उडवलाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. हा बॉल आणि रोशन धुळे चुकत नाहीयेत. जो बॉल रोशन धुळेंच्या पुढे टाकाल, तुम्ही त्यांच्या चरणांकडे जाल तर आशीर्वाद मिळणार नाही, तुम्हाला षटकार मिळेल. सरपंच चषक षटकार. हाफ वॉली बॉलच्या लाईन मध्ये आले आणि तदनंतर कमालीचं बॅट स्विंग तुम्हाला पाहायला मिळालं. व्ही मध्ये लॉंगॉन क्षेत्रामध्ये करण धुळे, माफ करा, रोशन धुळे यांच्या बॅटमधून षटकार आलाय. यावेळेस लेन थोडीशी पाठीमागे आणि पाठीमागच्या बॉलला खरं तर आपण पाहिलं कट होण्याची संधी मिळाली नव्हती. लेग बाईज, एस इट इज लेग बाईज. 24 धावा धावपलकावरती करण धुळे. विकेट शोधावे लागतील. पहिल्या बॉलवरती जब्बर यांचा षटकार आला आणि षटकारानंतर दबाव येतो. कुठलाही किती जरी चांगला गोलंदाज असेल तरी पहिल्या बॉलवरती षटकार आल्यावरती 5 बॉल कसे टाकायचे हा प्रश्न पडतो. पुनरागमन तुम्ही करू शकता, परंतु पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर थोडंसं मनोवैज्ञानिक दबाव तुमच्यावरती येणं स्वाभाविक असतं. यावेळेस देखील हवेमध्ये बॉल
लोअर फुलटॉस होता, उडवलाय क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि करण धुळे यांची केळी संपुष्टात आली आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूयात बॅटच्या कुठे लागला बॉल, कदाचित मिडल झाला नव्हता आणि खरं तर अक्रॉस आहे विकेट आमच्या. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला ते पाहायला मिळेल चित्र, कुठे लागला बॉल, बॅटच्या मिडल मध्ये नव्हता लागला आणि डीप होत होता बॉल फलंदाजाच्या दिशेने. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पहा बॅटच्या बॉटमला बॉल लागला होता करण धुळे यांच्याने, वरती गेला हवेमध्ये. जर मिडल झाला असता तर बाहेर जाऊ शकला असता आणि आउट झाले करण धुळे. 25 धावा धावपलकावरती आहेत. येस इट इज 25. यावेळेस देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आहे आणि बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. तर आमच्या सोबत प्रथमेश ठाकूर सर देखील इथे जोडले गेलेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये. चांगला खेळ सुरू आहे. पूर्वार्धाचा खेळ संपला आणि आता चेसिंग करताना आपल्याला पाहायला मिळते टीम हनुमान जोवेली. सध्या नवीन फलंदाज मैदानाचा आतमध्ये आपण पाहतो. 3ऱ्या क्रमांकावरती विवेक आलेला आहे. केडी आउट झाल्याच्या नंतर आता कुठेतरी दबाव असेल, पण माही देखील चांगल्या फॉर्म मध्ये. महेंद्र धुळे देखील भन्नाट फॉर्म मध्ये यंदाच्या वर्षी. नुकत्याच सावरेच्या स्पर्धेमध्ये त्याची बॅटिंग आम्ही पाहिली. मंत्रमुग्ध करणारी तंत्रशुद्ध फलंदाजी त्याने केलेली आहे. ऑन गोईंग मॅचकडे लक्ष वेधेन, कारण नेहमी आपण पाहतो ना क्रिकेटमध्ये की पूर्वार्धात किंवा क्रिकेटमध्ये इतिहासाच्या पानांवरती तुम्ही सुवर्ण अक्षरांनी काय लिहिलं ते कोणीच पाहत नाही. मैदानाचा आतमध्ये ऑन द टाइम त्या वेळेस तुम्ही काय करता या गोष्टीला फार महत्व आहे. 2 षटकांचा केस संपन्न आणि तुषार सर आपल्याला माहिती देतील 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 25. 58 धावांचं लक्ष आहे. 2 धावा पेनल्टीच्या मिळाल्या प्रथमेश सर, परंतु या षटकामध्ये पहिल्या बॉलवरती षटकार आला होता आणि तरी देखील 6 धावा पाठीमागच्या षटकामध्ये आल्यात. एक लेग बाईटची धाव. पहा पुनरागमन तुम्ही करता येऊ शकतं. पहिल्या बॉलवरती षटकार लागल्यानंतर देखील तुम्ही पुनरागमन करू शकता आणि तेच पुनरागमन इथे पाहायला मिळालं. गोलंदाज जब्बर यांचं कमालीचं पुनरागमन होतं. पहिल्या बॉलवरती षटकार आला आणि तदनंतर फक्त 1 धाव लेग बाईटची त्यांच्या षटकामध्ये आली. केवळ 6 धावा पाठीमागच्या षटकामध्ये आल्यात. विवेक गायकवाड यांना 3 बॉल लगातार त्यांनी डॉट केलेत, परंतु अजूनही रोशन धुळे मैदानावरती आहेत. त्यांच्याकडे क्षमता आहे. विवेक गायकवाड जरी 3 बॉल डॉट झाले असतील, परंतु देर आहे दुरुस्त आहे, त्यांच्याकडे देखील क्षमता आहे. येथून देखील ही मॅच पलटवली जाऊ शकते, परंतु आता दोलायमान स्थितीमध्ये ही मॅच आहे. परंतु जब्बर यांचं कौतुक मी यासाठी करेल की पहिल्या बॉलवरती षटकार आला होता आणि तरी देखील 6 धावा त्यांनी खर्च केल्यात आणि महत्वाची विकेट करण धुळे यांना त्यांनी बाद केलंय. येस, डेफिनेटली इम्पॉर्टंट विकेट होती. मॅसी गोल्डन विकेट असं आपण म्हणू शकतो. पहिल्या बॉलवरती षटकार आल्याच्या नंतर मात्र जबरदस्त कमबॅक आपल्याला पाहायला मिळाला गोलंदाजाचा देखील. महत्वाचं होतं या ओव्हरमध्ये. आता बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा 3rd ओव्हर आणि गोलंदाज अक्षयला आपण पाहणार आहोत. एका अक्षयने यापूर्वी थैमान घातला होता गोलंदाजी करताना, पण आता हा बायझर 11 मिझिया बी या संघाचा अक्षय काय करेल पाहायचं. पहिल्या बॉलवरती एकदा कंप्लीट सिंगलने सुरुवात सिंगलने झाली, परंतु या फलंदाजाकडे क्षमता आहे. फुलटॉस बॉल होता आणि कदाचित व्यवस्थित बॅटला मिडल झाला असता तर मोठ्या देखील धावा येऊ शकल्या असत्या, परंतु यावेळेस एकेरी धाव प्रथमेश सर प्राप्त झाली आहे आणि विवेक गायकवाड यांच्यावरती दबाव असेल, कारण 3 बॉल लगातार ऑलरेडी डॉट त्यांनी खेळलेत. येस, दबाव तर असणार आहे, पण त्या दबावाला जुगारत असताना आता मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. सोडून दिलाय वेल लेफ्ट, वेल जज. अंपायरचं कौतुक. इट्स अ वाईट बॉल. अतिरिक्त धाव. योग्य निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतात. विदाउट कॉन्ट्रोवर्सी स्पर्धा पार पडण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावरती देखील आहे. पंचांची त्रिमूर्ती आपल्याला पाहायला मिळेल. अजयजी पुत्रण सरांना आपण पाहतोय. वन ऑफ द ग्रेटेस्ट एव्हर क्रिकेटर आय हॅव एव्हर सीन. त्यांच्या कारकिर्दीमध्ये जर तुम्ही पाहिलं अजूनही ते 50+ 60+ क्रिकेट खेळतात. बिस टायमिंग बॉल हवेमध्ये एक्स्ट्रा कव्हरला कॅच कंप्लीट. 1 मोर गॉन. धक्का क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये दबावाचा आपण उल्लेख केला, त्या दबावामध्ये स्वतःची विकेट गमावली.
पहा दबावामध्ये 4 बॉल त्यांनी लगातार डॉट खेळले होते ऑलरेडी आणि तिथे दबाव क्रिएट झाला होता आणि अजय फॉर्म मध्ये बॅटर आहेत आता महेंद्र धुळे मैदानावरती, परंतु गोलंदाजाचा आत्मविश्वास इथे वाढला असेल अक्षय यांचा ऑलरेडी, कारण विकेट इथे आली आणि विकेट आल्यावरती गोलंदाज कोणताही असू द्या त्यांचा आत्मविश्वास उंचावलेला प्रथमेश सर आपल्याला पाहायला मिळतो. येस डेफिनेटली, कारण विकेट मिळवणे गोलंदाजासाठी नेहमीच महत्वपूर्ण बाब असते. शॉर्ट थर्डला बॉल, चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ॲक्युरेसी इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि अचूकता, भेदकता, आक्रमकता जर तुमच्याकडे असेल तर ॲज अ बॉलर तुम्ही स्वतःच अस्तित्व टिकवून ठेवू शकता. तर नो प्लीज पंचांसोबत कोणत्या प्रकारे वादविवाद नकोय. बॉल तयार, फुल टॉस ऑन साइडला. टायमिंग कसं झालंय पाहणं गरजेचं आहे. भरपूर उंच गेला होता, लांबी तितकी मिळाली नाहीये. डीप मिड विकेटला टिपलाय झेल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. वन मोग ऑन, तू चल में आया ही स्थिती आपल्याला पाहायला मिळते. या ओव्हर मध्ये बॅक टू बॅक आपण पाहिलं तर दुसरी विकेट मिळवली गेली आहे संघावरती आणि या ठिकाणी 2 विकेट अर्जित केला, तिथे बक्षीस असणार आहे. मुसफ गोडे साहेबांच्या माध्यमातून आणखी एक विकेट जर आली तर 500 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी असणार आहे. अजून एक विकेट मिळवली तर मुसफजी गोडे साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी असणार आहे. परंतु अक्षय यांनी कमालीची गोलंदाजी केली आणि फॉर्म मध्ये असणारा बॅटर आता माघारी परतला. नवीन बॅटर मैदानावरती अजय धुळे दाखल झालेत आणि इथून मॅच जिंकण्यासाठी आता चांगली कामगिरी करावी लागेल. बॅक टू बॅक विकेट येताना पाहायला मिळाला प्रथमेश सर. बॉल तयार, पुन्हा एकदा अक्षय बॉलिंग मार्कवर. ऑफ साइडला अक्षयच्या विरोधामध्ये पॉवर पॅक हिट, स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं लांब पल्ल्याचा भव्य षटकार. षटकार आला नुकताच, मोठा फटका. रिवर्स अस्त्र बाहेर काढलाय. गरज होती का आता प्रश्न विचारला जाईल, कारण सरळ बॅटर चांगल्या धावा येत होत्या पण कुठेतरी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न बॅटरने देखील केला. आत्मविश्वास वाढतो मोठा फटका आल्याच्या नंतर, पण तिथे रिवर्स अस्त्र बाहेर काढलं तर नेहमी म्हटलं जातं लगा तो आबाद वरना बरबाद, लगा तो ताली वरना गाली. बरोबर तुम्ही उल्लेख केला. या ठिकाणी 58 धाव्यांचं लक्ष आहे. 33 धावा झाल्या. 25 धाव्यांची आवश्यकता. शेवटचे बॉल शिल्लक आहेत 6 आणि 6 बॉल मध्ये 25 धाव्यांची आवश्यकता आहे. आता मॅच थोडीशी 70-30 तुम्हाला पाहायला मिळेल. याच दरम्यान युवा उद्योजक सामाजिक कार्यकर्ते ऋषिकेश दादा धुळे यांचं देखील इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. उद्योजक ऋषिकेशजी धुळे यांचं इथे नुकतं शुभागमन झालं आणि त्यांचं मनपूर्वक स्वागत. सुरुवात खूप चांगली गेली होती. 16 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या. आरफ यांच्या गोलंदाजीवरती 16 धावा आल्या होत्या प्रथमेश सर, आणि तदनंतर जब्बर यांनी पहिल्या बॉलवरती षटकार लागल्यानंतर पुनरागमन केलं आणि अक्षय यांनी किती कमालीची गोलंदाजी केली. जरूर षटकार आला त्यांच्या विरोधामध्ये, परंतु त्यानंतर आपण जर पाहिलं त्याच्यापूर्वी गोलंदाजी खूप चांगली राहिली. आता 6 मध्ये 25, जर 2 बॉल तुमच्याकडून डॉट झाले तर पूर्णपणे मॅचचा निकाल एका बाजूने जाऊ शकतो. यापूर्वी मास्टर 7900 कान्नूर बॉईज संघ खेळत होता आणि मला आठवतंय या सेंड वरून अक्षय गोलंदाजी करत होता आणि त्याने सफलता मिळवली होती. त्यामुळे अक्षय आज मात्र वेगळ्या रूपमध्ये पाहायला मिळाले. यापूर्वी कान्नूर बॉईज आणि आता आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये सध्या गोलंदाजी करत असताना भाईजान 11 मिर्झा बी या संघाचे गोलंदाज अक्षय सांगतात की हम सीधे साधे अक्षय नाही आहे भाई. हो, भन्नाट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल मागे चालला बॅकड्रॉप स्क्वेअर लेग मध्ये, बॉलला अडवलं जाईल. शॉर्ट लेगला रन आउटची संधी आहे. विकेट मिळेल.
धावचेकच्या स्वरूपात फलंदाज बाद. वन मोर गॉन. आनंदाचं उत्साहाचं वातावरण प्रेक्षकांमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. छोटे बच्चे दिल के सच्चे होते आणि म्हणून म्हटलं जातं लहानपण देग देवा मुंगी साखरेचा रवा ऐरावत रत्न थोर त्याच्या अंकुशाचा मार. त्यांना म्हणजे आनंद व्यक्त करण्याच्या संधी छोटी मुलं कधीही सोडत नाही. प्रथमेश सर इथे विकेट आली आणि आता अडचणी वाढल्यात जे हनुमान चौवेली संघाच्या. जोवेली संघ मी यापूर्वी उल्लेख केला की भन्नाट फॉर्म मध्ये यावर्षी, पण कुठे चुका झाल्या त्या मॅच मध्ये ते पाहणं गरजेचं. केडीवरती सर्वाधिक जास्त जबाबदारी नेहमी असते, पण तो लवकर आउट झाला. बट त्यानंतर कोणत्याही फलंदाजाने जबाबदारीनिशी खेळ करताना आपण पाहिलं नाही. रोशन क्वचित खेळतो, पण जेव्हाही खेळतो आक्रमक खेळतो, त्याची भूमिकाही आक्रमकच असते. तर मग त्याच्यावरती देखील जबाबदारी होती. त्यानंतर आपण पाहिलं तर महेंद्र आले, महेंद्रला देखील हवी तशी कामगिरी करता आली नाही. अजयचा बॅटमध्ये एक मोठा फटका आला, बट तो देखील धावचेच्या स्वरूपात बाद झाला. बट रोशन अजूनही मैदानामध्ये, त्यामुळे अशा अपेक्षा असतील त्याच्याकडून देखील टीम जोवेलीला. येस डेफिनेटली पंच चेक करतायत, तिथे चर्चा सुरू आहे. दोघांमध्ये फलंदाज किती सफल झाले होते हे देखील चेक केलं जाईल. बऱ्याच गोष्टी आहेत, पंच चेक करतायत. आपल्यापर्यंत योग्य निर्णय येईल. या ठिकाणी दत्तात्रय कडव सरांचा, अजित पुत्रन सर त्यांच्याबद्दल जितकं बोलावं तेवढं कमी आहे. चेक केलं जाईल. पंचांचा निर्णय येईल आपल्यापर्यंत. पंच काय सांगतात? नो बॉल पंचांनी कॉल केलाय. विकेटच्या बाहेर बॉल पिच झाला का हे पाहायला गेले होते आणि नो बॉल पंचांनी कॉल केलाय. आता चर्चा सुरू आहे, परंतु पंचांचा निर्णय मला वाटतं अंतिम आहे. अजित पुत्रन सर खरं तर मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये जर खरं तर त्या काळात युट्यूब आणि लाईव्ह जर असतं, पंचांनी जर निर्णय दिला तर आम्ही पुढे तो कॅरी फॉरवर्ड करूयात. पंचांचा निर्णय आमच्यासाठी नो बॉल आहे आणि आता तिसऱ्या पंचांची मदत इथे घेतली जाईल. रिव्ह्यू आहे तो फिल्डिंग टीमचा आहे आणि चेक केलं जाईल विकेटच्या बाहेर बॉल पिच झालाय का. इट्स अ नो बॉल. क्लीन डिसिजन फ्रॉम टेक्निकल रूम. टीव्ही अंपायरने कंट्रोल रूम मधून हा निर्णय दिला. इट्स अ नो बॉल. आणि पुढचा बॉल फ्री हिट असेल. जर कदाचित प्रथमेश सर त्या काळामध्ये युट्यूब लाईव्ह असतं तर अजित पुत्रन सर खरं तर टेनिस क्रिकेटमधील सचिन तेंडुलकर आहेत. सेका गाजवला, पण आपण पाहिलं तर त्यांच्या समवेत उमेश मांजरेकर सर असतील, त्यांनी देखील जबरदस्त भन्नाट क्रिकेट खेळलं. त्यानंतर पवार सर असतील जे SP पॅनलमध्ये अंपायरिंग करतात, ते क्लोज विकेट किपर म्हणून त्याची एक वेगळी ख्याती राहिली होती. त्यामुळे हे सर्व काही जी मंडळी आहेत ज्याच पंचांच्या भूमिकेमध्ये ज्यांना आपण पाहतो, बऱ्याचदा काही खेळाडूंना पंचांचा इतिहास माहीत नसतो, पण नकळतपणे ते मैदानात आतमध्ये त्यांना कधी उलटसुलट बोलून जातात. पण जेव्हा एखाद्या पंचांचा इतिहास आम्ही सांगतो त्याचं कारण की त्या खेळाडूंना जाणीव असावी त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी काय केलेलं आहे. नक्कीच मुंबई टेनिस क्रिकेटचे भीष्मपिता देखील त्यांना तुम्ही म्हणू शकता अजित पुत्रन सरांना. इतकं दर्जेदार क्रिकेट, त्याच्यामध्ये अमित गोलतकर, तुम्ही IPL मध्ये खेळलेले प्रवीण तांबे पाहिले असतील, ते देखील या खेळाडूंसोबत खेळलेले खेळाडू आहेत. RK म्हणून एक ट्रॉफी व्हायची, राजकुपर ट्रॉफी. ते ट्रॉफीमध्ये खरं तर अनेक खेळाडू मुंबई टेनिस क्रिकेट मधले खेळलेले आपण पाहिलेत. आणि आज अजित पुत्रन सर इथं पंचांच्या भूमिकेमध्ये. चला, टाइम तुम्ही जास्त घेताय. फिल्डिंग करणारी टीम थोडीशी घाई करणं अनिवार्य आहे. यावेळेस कमालीचा फटका आहे. यावेळेस बॉल किती दूर जाईल? उंच जास्त गेला, माफ करा. इथून खरं तर मला साईड झाला नाही, बॉल उंच जास्त गेला होता आणि एकच धाव इथे प्राप्त होईल. एका धावेनं धावफलक पुढे जाईल. 36 धावा धावफलकावरती. खरं तर ज्यावेळेस व्ह्यू तुम्हाला ज्यावेळेस हे असतो हॉरिझॉन्टल असतो, बॉल साईड झाला नाही. प्रथमेश सर इथून मला देखील डिफिकल्ट गेलं. पुढचा बॉल कठीण असं स्क्वेअर ऑफ द विकेट जेव्हा कॉमेंट्री बॉक्स असतं तेव्हा समालोचकांसाठी देखील मोठं आव्हान असतं. शॉर्ट थर्ड मॅन, आणखीन एक बॅक टू बॅक फॉल ऑफ विकेट या बॅच बसून खऱ्या अर्थानं दूर घेऊन जात आहे टीम जोवेलीला. आणखीन एक महत्वपूर्ण विकेट मैदानाच्या आतमध्ये. त्यांच्या समोर कोणी येऊ नका प्लीज.
ऑफ साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल अवे मध्ये मिस टायमिंग, फिल्डर डाऊन दी बॉल आणि इझिली कॅच कंप्लीट केली. आता कोणत्याही प्रकारचा धडपण नाहीये सध्या फिल्डिंग डिपार्टमेंट वरती. खूप सोपा आणि सुंदर झेल आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज पा सर वाकस आणि चौधरी आणि चौधरपाडा संघाचे संघनायक आपल्याला विनंती आहे, आपण टॉस साठी त्वरित संपर्क साधायचा आहे. त्वरित आपण टॉस साठी यायचं विनंती आहे. मिस टायमिंग, पॅचेज आणि फिल्डर तिकडे पाहत राहिले, कारण त्यांना माहित होतं पडल्यावरती चेंडू गिरकी घेणार आहे. आणि अशा प्रकारे मॅच इथे मात्र आपण पाहतोय खऱ्या अर्थानं फिनिश. ऋषिकेश अनंत धुळे यांना विनंती आहे की आपण यायचा आपला शुभ हस्ते आम्ही टॉस करणार आहोत. कडावा आणि चौधरपाडा संघाचे संघनायक आपल्याला विनंती, आपण टॉस साठी त्वरित यायचे आणि टॉस या ठिकाणी कव्हर करतील प्रथमेशजी ठाकूर सर, आणि पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये ते आमच्यासोबत जॉईन होतील. धन्यवाद. चौदरपाडा संघाचे संघ